असं सवडीचं काम नाही आहे। कुठलंही काम करायचं असेल एकाग्रतेने निष्ठेने केलं तरच ते यशस्वी होत आहे। तुम्ही शेती जरी केली तर सवडीने केली तर शेती गेलीच वाया। तुम्ही स्ट्रॉबेरी वाले आहात, स्ट्रॉबेरीची निगा कशी राखावी लागते हे घाटावरच्या शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे। जर त्याची थोडंसं दुर्लक्ष झालं तर ज्याच्यामध्ये लाख रुपये येणार आहे त्याच्यामध्ये 10,000 पण येत नाही। तसं हे आंदोलन पण आहे। हे आंदोलन आदिवासींच्या अत्यंत इब्रतीचं आणि कसोटीचं आंदोलन आहे। तुम्हालाही माहित आहे की आपण आंदोलन केलेलं आहे हे निवळ इथं चेष्टा म्हणून नाही, आपल्याला तसंच वाटतंय। एवढे पोलीस बंदोबस्ताला आहेत, तहसीलदारचं ऑफिस आपण लॉक केलेलं आहे, पंचायत समिती बंद केलेली आहे, संबंध सरकारी ऑफिस बंद आहेत। आता ही चेष्टा नाही आहे, हे तुम्हाला एकट्याला कोणाला करता येण्यासारखी गोष्ट नाही आहे। आणि म्हणून हे जे काही सगळं संबंध पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, हे सगळे या आंदोलनामध्ये आदिवासी म्हणून सामील झालेले आहेत। राजकारण येईल तेव्हा पाहू काय करायचं ते, पण आमच्या आदिवासींचा प्रश्न जेव्हा येतोय त्यावेळेस राजकीय विचार बाजूला ठेवून, राजकीय झेंडा बाजूला ठेवून सगळे एकत्र येऊन आदिवासींच्या प्रश्नावर लढले पाहिजेत आणि कोणी आदिवासी असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी आपल्याच कार्यकर्त्यांनी सूचना केली की हे जे उभे आहेत आता हे आता पळायच्या तयारीत आहे। म्हणून सगळ्यांना माझी सूचना आहे, हे पळकुटेपणा असेल तर आताच निघून जा। कमीत कमी लोक तरी पाहतील हा पळकुटे आहे का कोण आहे तो। ज्याला आदिवासी बद्दल सार्थ अभिमान आहे, आदिवासी म्हणून ज्याने जन्म घेतला, आदिवासी म्हणूनच तो इथं आयुष्य घालणार आहे, आदिवासी म्हणून त्याचे हक्क मिळवणार आहे, हा जर अभिमान प्रत्येक आदिवासी मध्ये असेल तर हे आंदोलन कोणी चिरडू शकत नाही। मुख्यमंत्री येऊ दे नाही तर पंतप्रधान येऊ दे, काही होऊ शकत नाही। आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना निष्ठेने हे आदिवासी आपलं आंदोलन पार पाडायचं आहे, आंदोलनाचा निर्णय करून घ्यायचा आहे। तेव्हा सगळ्यांनी इथं बसा। फार ऊन पण नाही आहे, फाटतो तर एकदम शेकाटून देतोय, परंतु उघडझाप आहे। थोडा वेळ ऊन पडतंय तर थोडा वेळ सावली येते, थोडा वेळाने जास्त घाम निघाला तर पाऊस पण मागू, काही चिंता करायचं कारण नाही। परंतु सगळे इथं थांबा। अजून आपल्या घरी कोणी आहे त्याला फोन करून बोलवा, नाहीतर तो फोन करेल तुम्ही पळत जाल, असं व्हायला नको उलट।